नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. जागतिक राजकारणाचा पट जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की चीनला एकापाठोपाठ एक दणके बसतायत आणि विशेष म्हणजे हे सगळे दणके अमेरिकेकडून दिले जात आहेत. आधी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांचं अपहरण करून त्यांना अमेरिकेमध्ये नेण्यात आलं. त्याच्यानंतर इराणचा काटा ढिला करण्यात आला. हे दोन्ही असे देश आहेत ज्या देशांकडून चीनला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचा पुरवठा होतो. या दोन्ही देशांच्या राजवटींवर चीनचा जबरदस्त प्रभाव होता आणि या दोन्ही सत्ता चीनला जबरदस्त धार्जिण्या होत्या. आता व्हेनेझुएला आणि इराणच्या पाठोपाठ नेपाळमध्ये चीनला जबरदस्त झटका बसलेला आहे. नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या आणि या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निकालांमध्ये चीनचं समर्थन करणाऱ्या, चीनची तळी उचलून धरणाऱ्या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांना जबरदस्त दणका बसलेला आहे. या पक्षांचा सफाया झालेला आहे आणि राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला छप्परफाड मतं पडलेली आहेत. आता या पक्षाची सत्ता नेपाळमध्ये येणार ही बाब आता स्पष्ट झालेली आहे. सध्या आपण सगळे न्यूज चॅनल बघितले ते सगळ्या ठिकाणी इराण युद्धाचा रतीब टाकला जातोय आणि त्याच्यामुळे नेपाळमध्ये इतक्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना, नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ऐतिहासिक निकाल लागलेले असताना त्या निकालांकडे फारसं कोणाचं लक्ष गेलं नाही. गेल्या काही वर्षात नेपाळचं राजकारण जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आलटून पालटून त्याच सत्ता नेपाळच्या सत्तेवर येऊन बसलेल्या असतात. कधी नेपाळ काँग्रेसची सत्ता असते तर कधी कम्युनिस्टांची सत्ता असते. कम्युनिस्टांमध्ये दोन धडे आहेत, कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ आणि दुसरा धडा म्हणजे नेपाळ कम्युनिस्ट पार्टी. कधी काँग्रेसची सत्ता, कधी या दोन कम्युनिस्ट आघाड्यांची सत्ता. तेच चेहरे, तेच नेते, तेच राजकारण आणि त्यांची तीच आश्वासनं. नेपाळची जनता बहुधा या सगळ्या राजकारणाला कंटाळली होती. म्हणून या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या जनतेने या सगळ्या पक्षांना धोबी पछाड दिला, सगळ्या पक्षांचा बाजार उठवला आणि सत्तेची सूत्र दिली राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी या नव्या पक्षाला. या देशामध्ये 2004 ते 2014 या काळामध्ये युपीएची सत्ता होती आणि या सत्तेच्या काळामध्ये दरवर्षी जवळजवळ दर दिवशी भ्रष्टाचाराचा एक नवा धमाका होत होता आणि भ्रष्टाचाराला लोक जबरदस्त कंटाळले होते. भ्रष्टाचाराच्या विरोधात जनतेच्या मनामध्ये प्रचंड संताप होता. 2012च्या सुमारास नवी दिल्लीच्या जंतर मंदिरमध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन सुरू झालं. हे आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरोधात होतं. हे आंदोलन लोकपाल कायद्यासाठी होतं. या आंदोलनामुळे देशामध्ये एक जबरदस्त हवा निर्माण झाली. वातावरण जबरदस्त तापलं. लोकांच्या मनामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात जो संताप धगधगत होता त्या संतापाला या आंदोलनाने वाट निर्माण करून दिली आणि या आंदोलनाने एका राजकीय पक्षाला जन्म दिला. त्या राजकीय पक्षाचं नाव म्हणजे आम आदमी पार्टी. खरं तर या आंदोलनामध्ये जे लोक सामील झाले होते त्यांनी जाहीरपणे असं सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही सत्तेसाठी काम करणार नाही, परंतु या आंदोलनाची जी परिणिती आहे ती सत्तेत झाली, आम आदमी पार्टीमध्ये झाली आणि अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीची निर्मिती आणि नेपाळमध्ये राष्ट्रीय स्वतंत्रता पार्टीची निर्मिती या दोन्ही पक्षांच्या निर्मितीमध्ये आणि पार्श्वभूमीमध्ये बरंचसं साम्य आहे. नेपाळमध्ये केपी शर्मा ओली हे मुख्यमंत्री होते. कम्युनिस्ट पक्षाचं सरकार होतं आणि या सरकारच्या काळामध्ये नेपाळमध्ये जेएनझीचं आंदोलन झालं. काठमांडूचे महापौर बालेंद्र शहा यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन सुरू झालं. पुढे हे आंदोलन हिंसक झालं. अनेक ठिकाणी इमारतींची जाळपोळ झाली, अनेक ठिकाणी तोडफोड झाली, मारहाण झाली. एका मंत्र्याच्या घराला आग लावण्यात आली आणि त्या आगीमध्ये त्या मंत्र्याची पत्नी दगावली. आंदोलनाचा तडाखा अत्यंत जबरदस्त होता. तरुणांच्या मनामध्ये संतापाची जी धग होती ती इतकी स्पष्टपणे जाणवत होती की सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आलं की आपण जर सत्ता सोडली नाही तर आपली काही धडगत नाहीये. त्याच्यामुळे केपी शर्मा ओली यांचं सरकार कोसळलं. त्याच्यानंतर नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली एक हंगामी सरकारची स्थापना झाली. हंगामी सरकारचं काम काय असतं? हंगामी सरकार सत्ता राबवत नाही. हंगामी सरकार प्रतीक्षा करते परिस्थिती सामान्य होण्याची आणि एकदा का परिस्थिती सामान्य झाली की मग सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात. नव्या सरकारचा मार्ग प्रशस्त करण्यात येतो. सुशीला कार्की यांनी त्यांचं काम अगदी अचूकपणे केलं, व्यवस्थित केलं. त्यांनी नेपाळमध्ये परिस्थिती शांत केली. त्याच्यानंतर निवडणुका घेतल्या आणि या निवडणुकीनंतर आता नवा पक्ष सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीची सत्ता नेपाळमध्ये येणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि निवडणुकीच्या निकालाने हेही स्पष्ट केलेलं आहे की नेपाळचे जे भावी पंतप्रधान आहेत त्यांचं नाव आहे बालेंद्र शहा. नेपाळमध्ये एकूण जागा आहेत 165. त्यापैकी 122 जागा राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला मिळालेल्या आहेत. नेपाळ काँग्रेसला मिळाल्या 17 जागा आणि दोन्ही कम्युनिस्टांना 7 आणि 8 अशा जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे नेपाळ काँग्रेस आणि दोन्ही कम्युनिस्ट पक्ष यांच्या जागांची जर आपण बेरीज केली तर त्याची जी संख्या आहे ती 32च्या पुढे जात नाही. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला 122 जागा मिळालेल्या आहेत म्हणजे पूर्ण बहुमतापेक्षा खूप जास्त जागा.
या निवडणुकीमध्ये शेरबहादूर देवबा, के.पी. शर्मा ओली आणि पुष्पकमल दहल हे जे 3 माजी पंतप्रधान होते, त्यांचा सुपडा साफ झालेला आहे. त्यांचा निवडणुकीमध्ये दणदणीत पराभव झालेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की नेपाळच्या जनतेने कौल दिलेला आहे की आम्हाला जुन्या कोड्यांचा उभं आलेलं आहे. आम्हाला जुने सत्ताधारी कोणी नको आहेत. जुन्या पक्षांचं राजकारण सुद्धा नको आहे. नेपाळमध्ये एका नव्या राजकारणाची निर्मिती करण्याचा प्रयत्न नेपाळच्या जनतेने केलेला आहे. चीनने जबरदस्त पैसा खर्च करून नेपाळच्या सत्ताकारणामध्ये, नेपाळच्या राजकारणामध्ये, नेपाळच्या प्रशासनामध्ये आपला जबरदस्त प्रभाव निर्माण केला होता. नेपाळच्या राजकारणामध्ये चीनी कम्युनिस्ट पक्षाचा उघड हस्तक्षेप होता. चीनी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नेपाळच्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करत होते आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण समोर आलं 2018 मध्ये. नेपाळमध्ये 2 कम्युनिस्ट पक्ष कार्यरत आहेत. एकतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ आणि दुसरा नेपाळ कम्युनिस्ट पार्टी. या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांमध्ये उभा दावा होता. जबरदस्त भांडणं होती. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांचं तोंड बघायला तयार नव्हते. परंतु ही भांडणं मिटवण्यासाठी चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी नेपाळचे वरच्यावर दौरे केले. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एकत्र बसवलं. त्यांच्यामध्ये चर्चा घडवली, समेट घडवला आणि त्याच्यानंतर 2018 मध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आले. या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन केली. 2018 मध्ये हाऊ यांकी यांची नेपाळमध्ये वर्णी लागली चीनच्या राजदूत म्हणून. ही महिला जबरदस्त महत्वाकांक्षी होती. ही महिला नेपाळच्या राजकारणामध्ये आपलं प्रस्थ निर्माण करू इच्छित होती. खरं तर प्रस्थ हाऊ यांकी यांचं नव्हतं, ते प्रस्थ चीनचं होतं. हाऊ यांकी नेपाळच्या कोणत्याही नेत्याला थेट भेटत असत. मग ते पुष्पकमल दहल असो किंवा के.पी. शर्मा ओली, सगळ्या नेत्यांकडे त्यांना थेट प्रवेश होता. या नेत्यांवर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता. किंवा सरकारमध्ये सामील असलेले पक्ष एकमेकांच्या उरावर बसत तेव्हा हाऊ यांकी पुढे येत आणि सगळ्या पक्षांमध्ये समेट घडवत. चित्र असं निर्माण झालं होतं की हाऊ यांकी याच नेपाळचं सरकार चालवतायत की काय. हनी ट्रॅप आणि मनी ट्रॅप या 2 साधनांच्या माध्यमातून चीनने नेपाळवर गेल्या काही वर्षामध्ये बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलेलं आहे. ही दोन्ही साधनं अत्यंत कुशलतेने चीनने वापरलेली आहेत. बेल्ट अँड रोड हा चीनचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीनने जगातल्या अनेक देशांमध्ये शिरकाव केलेला आहे. नेपाळ सुद्धा बेल्ट अँड रोड या प्रकल्पाचा एक भागीदार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीनने नेपाळमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे. हिमालयन रेल्वेचा प्रकल्प असो, औद्योगिक पार्क असो, ऊर्जा प्रकल्प असो किंवा अन्य पायाभूत सुविधांचे प्रकल्प. या प्रकल्पांसाठी चीनने खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेपाळमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि हा जो पैसा आहे तो प्रकल्पांसाठी कमी आणि नेत्यांचे चोचले पुरवण्यासाठी जास्त वापरला जातो. त्यामुळे चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पामुळे नेपाळचे अनेक नेते गडगंज झालेले आहेत. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या उक्तीनुसार नेपाळच्या नेत्यांनी आपलं इमान चीनला विकलं आणि मिठाचा हक्क बजावताना आपल्याला माहिती आहे ज्याचं मीठ खावं त्याच्या बाजूने बोलावं लागतं आणि त्याच्या शत्रूंच्या विरोधात सुद्धा बोलावं लागतं. भारत आणि चीन हे उघड शत्रू आहेत. त्यामुळे चीनचं मीठ ज्या नेपाळच्या नेत्यांनी खाल्लं होतं त्यांनी भारताच्या विरोधात बोलायला सुरुवात केलं. अस्तित्वात नसलेला कालापानी लिपुलेख हा जो मुद्दा होता तो तापवायला सुरुवात केली आणि सीमेवरून भांडणं उकरून काढण्यात आली. भारतावर दुगाड्या झोडण्यात आल्या. नेपाळमधल्या सत्ताधाऱ्यांची भारताशी उघडवैर घेण्याची तयारी होती. भारताचा काही भाग आपल्या नकाशामध्ये समाविष्ट करून एक नवा नेपाळचा नकाशा नेपाळच्या संसदेमध्ये जारी करण्यात आला. म्हणजे भारताच्या नाकावर टिचून या सगळ्या कारवाया सुरू होत्या. कारण त्यांना माहिती आहे की भारत हा चीन नाहीये. भारत हा सभ्य आणि सुसंस्कृत देश आहे. वाटेल ते केलं तरी भारत सुरुवातीच्या काळामध्ये सहन करतो आणि नंतर एकदाच हिशोब करतो. परंतु नंतरचा नंतर असा हिशोब कदाचित नेपाळच्या नेत्यांनी केला असावा आणि नेपाळच्या सत्ताधारी नेत्यांनी चीनच्या इशाऱ्यावरून भारताला पूर्णपणे बाकुल्या करून दाखवण्याचा कार्यक्रम राबवला. चीनी पैशाच्या जोरावर नेपाळचे नेते गडगंज झाले होते. चीनी पैशावर त्यांची ऐश चालू होती. त्यांची मुलं बाळं विदेशामध्ये शिकत होती, विदेशामध्ये ऐश करत होती आणि तिथे ऐश करतानाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत होती. अशा परिस्थितीमध्ये नेपाळमध्ये जो सर्वसामान्य माणूस आहे त्याची काय अवस्था होती. नेपाळच्या तरुणांमध्ये 21% बेरोजगारी होती. प्रचंड अस्वस्थता या तरुण वर्गामध्ये पसरली होती. नेपाळमध्ये सर्वसामान्य जो माणूस होता तो गरिबी आणि उपासमारीने पिचलेला होता. 2 वेळचं जीवन मिळणं या लोकांना कठीण झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पोटामध्ये भुकेची आग असते आणि हाताला काम नसतं तेव्हा परिस्थिती अत्यंत ज्वालाग्रही झालेली असते. फक्त एका ठिणगीची आवश्यकता असते. ती एक ठिणगी पडली आणि नेपाळमध्ये भडका उडाला आणि या भडक्यामध्ये नेपाळचं सगळं राजकारण उद्ध्वस्त झालं, बेचिराग झालं. बालेंद्र शाह हे काठमांडूचे महापौर होते आणि त्यांचा चेहरा या आंदोलनाचा चेहरा बनला. तरुणांनी या आंदोलनाचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवलं. त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्ट जबरदस्त व्हायरल झाल्या आणि या आंदोलनाचा जो पॅटर्न होता तो साधारण आम आदमी पार्टीचा जो पॅटर्न होता त्याच पॅटर्न सारखा आहे. त्याच्यामध्ये एनजीओचा सहभाग आहे, त्याच्यामध्ये क्राऊड फंडिंग आहे, त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा घाऊक प्रमाणात वापर आहे, त्याच्यामध्ये
तरुणांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. देश कोणताही असो, जनतेच्या पाठिंब्याशिवाय सत्ता टिकू शकत नाही आणि जर अल्पकाळ टिकलीच तर त्याला लष्कराचा पाठिंबा असतो, त्याला विदेशी शक्तीचा पाठिंबा असतो. परंतु ज्या दिवशी सत्ताधाऱ्यांना कंटाळलेली जनता रस्त्यावर उतरते, त्या दिवशी सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता टिकवणं खूप कठीण असतं. नेपाळच्या जनतेमध्ये जबरदस्त रोष होताच आणि या रोषाचं नेतृत्व आलं बालेंद्र शाह यांच्याकडे आणि त्यांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखवलं. हे आता नेपाळमध्ये निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत त्या निकालातून अत्यंत स्पष्टपणे समोर आलेलं आहे. हा निर्विवादपणे चीनला खूप मोठा झटका आहे, कारण चीन ज्या दोन कम्युनिस्ट पक्षांच्या माध्यमातून नेपाळचं राजकारण फिरवत होता, नेपाळच्या राजकारणाची सूत्र हाताळत होता, ते दोन्ही पक्ष या निवडणुकीमध्ये धराशायी झालेले दिसतात. या दोन्ही पक्षांची उडी 2 आकडी संख्येवर सुद्धा गेलेली नाहीये. एकाला 8 जागा मिळाल्या, एकाला 7 जागा मिळाल्या. पण या निवडणुकीच्या राजकारणामध्ये हे दोन्ही पक्ष धराशायी झालेले आहेत आणि सत्तेच्या राजकारणापासून सुद्धा खूप दूर फेकले गेलेले आहेत. कारण राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला पूर्णपणे बहुमत मिळालेलं आहे. त्यांना कोणाची टेकूची गरज नाहीये. त्यांना गरजेपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. आता जनतेने जी सत्ता दिली आहे ती टिकवायची आणि राबवायची एवढंच त्यांच्या हाती आहे. ते जर त्यांनी यशस्वीपणे केलं तर नेपाळच्या राजकारणाचा जो चेहरामोहरा बदललेला आहे तो दीर्घकाळासाठी कायम राहील. भारतासाठी ही सुखद बाब अशासाठी आहे की के.पी. शर्मा ओली यांचं जे सरकार होतं त्या सरकारने विनाकारण भारताशी उभा दावा मांडला होता आणि हा जो उभा दावा होता त्याला चीनचा शह होता हे सांगायला वेगळ्या ज्योतिषाची गरज नाहीये. निवडणुकीच्या राजकारणामध्ये के.पी. शर्मा यांचा पक्ष, स्वतः के.पी. शर्मा ओली यांचा दणदणीत पराभव झालेला आहे आणि त्याच्यामुळे भारत विरोधी राजकारण करणारे नेपाळच्या सत्ताकारणामध्ये जे मोहरे होते त्यांचा या निवडणुकीच्या माध्यमातून कडेलोट झालेला दिसतो. नेपाळमध्ये जेव्हा जेएनझी तथाकथित क्रांती झाली तेव्हा अशी चर्चा सुद्धा होती की ही जी क्रांती आहे ती अमेरिका स्पॉन्सर्ड आहे, म्हणजे या क्रांतीला अमेरिकेचा छुपा पाठिंबा आहे. बांगलादेशमध्ये जेव्हा क्रांती झाली तेव्हा सुद्धा अशा प्रकारची चर्चा होती की ही क्रांती तरुणांनी घडवून आणलेली आहे. परंतु जेव्हापासून मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सूत्र स्वीकारली त्याच्यानंतर जे 1.25 वर्ष त्यांच्याकडे होतं त्यांच्या सत्ताकाळामध्ये एक बाब स्पष्ट झाली की ही जेएनझीची क्रांती नसून ही अमेरिकी क्रांती होती जी बांगलादेशाच्या जनतेच्या डोक्यावर थोपण्यात आली जेएनझीची क्रांती म्हणून. आता नेपाळमध्ये जे काही घडलंय ती अमेरिकेची क्रांती आहे की नाही हे बालेंद्र शाह यांच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये म्हणजे फारच लवकर येत्या 6-8 महिन्यामध्ये स्पष्ट होईल की ही क्रांती अमेरिका स्पॉन्सर्ड होती की प्रत्यक्षात ही क्रांती होती. नेपाळच्या राजकारणावर असलेला चीनचा प्रभाव वाईट होता, परंतु जर नेपाळच्या राजकारणावर अमेरिकेचा प्रभाव निर्माण होतो तर तो भारतासाठी चांगला असेल असं मानण्याचं काही कारण नाहीये. कारण अमेरिकेची भारताच्या संदर्भात जी नीती आहे ती तळ्यात मळ्यात असते, कधी भारताच्या बाजूने तर कधी भारताच्या विरोधात. आणि सध्या अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प अत्यंत सनकी व्यक्तिमत्व, ते कधी काय बोलतील कधी काय करतील याचा काही भरोसा नाहीये. नेपाळ आणि बांगलादेशमध्ये जी क्रांती झाली त्याच्यामध्ये एक ठसठशीत फरक दिसून आलेला आहे. नेपाळमध्ये जेएनझीने क्रांती केली, त्याच्यानंतर नेपाळमध्ये निवडणुका झाल्या आणि निवडणुकीनंतर नेपाळच्या जनतेने याच जेएनझीला सत्ता सोपवण्याचा कौल आपल्या मतपेटीतून दिला, आपल्या मतांच्या माध्यमातून दिला. बांगलादेशमध्ये मात्र तसं घडलेलं नाहीये. बांगलादेशमध्ये जी क्रांती घडवली ती जेएनझीने घडवली असं म्हटलं जातं, परंतु जेव्हा बांगलादेशमध्ये निवडणूक झाली तेव्हा या जेएनझीने जो पक्ष स्थापन केला होता नॅशनल सिटीजन्स पार्टी, त्या पक्षाच्या मतदारांनी या निवडणुकीमध्ये कडेलोट केलेला दिसतो. म्हणजे नेपाळमध्ये क्रांतिकारकांच्या हाती सत्ता सोपवण्याचा निर्णय नेपाळच्या जनतेने घेतला, परंतु बांगलादेशमध्ये मात्र बांगलादेशच्या जनतेने बांगलादेश नॅशनल पार्टीचा पर्याय स्वीकारला. नॅशनल सिटीजन पार्टीचा या निवडणुकीच्या निकालामध्ये कडेलोट करण्यात आला. एखाद्या देशामध्ये यशस्वी क्रांती करणं एक वेळा सोपं आहे, परंतु त्या क्रांतीनंतर हाती आलेली सत्ता व्यवस्थित राबवणं, त्या सत्तेचा जनतेसाठी लाभ करून देणं आणि ज्या कारणामुळे त्या देशामध्ये क्रांती झाली ती कारणं समूळ दूर करणं हे त्या नेत्याचं काम असतं. आता बालेंद्र शाह यांना ते जमेल का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतामध्ये जी तथाकथित क्रांती झाली भ्रष्टाचाराच्या विरोधात, त्याच्यानंतर जो पक्ष निर्माण झाला त्या पक्षाला पूर्णपणे नंतर भ्रष्टाचाराने पोखरून काढलं आतून आणि बाहेरून. त्या पक्षाचा नेता सुद्धा त्या भ्रष्टाचाराच्या आरोपापासून दूर राहिला नाही, हे चित्र आपण पाहिलेलंच आहे. त्यामुळे बालेंद्र शाह यांना पहिल्या टप्प्यात तर यश मिळालंय, त्यांनी सत्ता हस्तगत केली. आता सत्ता राबवताना त्यांचा कस लागणार आहे, ते खरोखरच नेपाळी जनतेसाठी काही भरीव करू शकतात का, चांगलं करू शकतात का, आणि हे चांगलं करताना ते आपल्या पक्षाला स्वतःला भ्रष्टाचारापासून दूर ठेवू शकतात का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. भारतामध्ये सुद्धा जेएनझीने एक क्रांती घडवली होती, केजरीवालांना सत्तेपर्यंत नेलं होतं, परंतु अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनाच्या दरम्यान ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणा त्यांनी सत्तेवर आल्यानंतर अक्षरशः गिळून टाकलेल्या दिसतात.
त्यांनी अशी घोषणा केली होती की कोणतीही सरकारी सुविधा स्वीकारणार नाही, बंगला स्वीकारणार नाही, गाडी स्वीकारणार नाही. त्यांनी दोन्हीचा स्वीकार केला आणि बंगल्याच्या जागेवर शीश महल उभा केला. कोट्यावधी रुपये त्याच्यासाठी खर्च केले. ज्या लोकांवर केजरीवालांनी सत्तेवर येण्यापूर्वी भ्रष्टाचाराचे अत्यंत गंभीर आरोप केले होते, त्या प्रत्येक पक्षाशी केजरीवाल यांनी हातमिळवणी केलेली दिसते. त्यांच्यासोबत ते मंचावर एकत्र आले, त्यांच्या हातात हात घालून त्यांनी जनतेला अभिवादन केलं. आणि केजरीवालांचं हे रूप भारताच्या जनतेने पाहिलेलं आहे. त्याने भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या पाठीमध्ये अक्षरशः खंजीर खुपसला, स्वतः भ्रष्टाचार केला, पक्षाला भ्रष्टाचाराने बरबटवलं आणि भारतीय राजकारणामध्ये एक आशेचा जो किरण निर्माण झाला होता, त्या किरणाची ऐशी तैशी करून टाकली. त्यामुळे बालेंद्र शहा यांच्याकडे भारतीयांची नजर राहणार आहे. त्यांच्या गळ्यामध्ये पंतप्रधान पदाची माळ पडली तर त्याच्यानंतर ते नेपाळचा कारभार समर्थपणे करतात की त्यांचा सुद्धा केजरीवाल होतो. सध्याचं जे आपण राजकारण बघतोय, अमेरिकेचं राजकारण अशा प्रकारचं आहे की ज्या देशामध्ये स्वतःच्या सोयीची सत्ता नसेल त्या देशातली सत्ता उखडून टाकायची आणि तिथे स्वतःचं प्यादं बसवायचं, मोहरा बसवायचा आणि त्या मोहऱ्याच्या माध्यमातून आपलं हित साधून घ्यायचं. चीनची वाटचाल सुद्धा जवळपास तशीच आहे. चीनचे हतकंडे वेगळे आहेत. चीन एखाद्या देशाला कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकवतो आणि पूर्णपणे तो देश त्या सापळ्यामध्ये आलाय हे जेव्हा चीनच्या लक्षात येतं तेव्हा त्या देशाला आपल्या देशाच्या हितासाठी चीन पिळून घेत असतो. भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे ते अशा प्रकारचं नाहीये. भारताचं परराष्ट्र धोरण पूर्णपणे वेगळं आहे, सभ्य आहे, सुसंस्कृत आहे. त्याच्यामध्ये आक्रमकतेचा पूर्णपणे अभाव आहे. जेव्हा आवश्यकता भासली तेव्हा अपवादात्मक परिस्थितीमध्ये भारताने अशा प्रकारचं राजकारण सुद्धा केलं. सिक्कीमचं जेव्हा विलिनीकरण झालं तेव्हा भारताने अशा प्रकारचं राजकारण केलं. बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा भारताने अशा प्रकारचं राजकारण केलं. परंतु या घटना अत्यंत अपवादात्मक आहेत. भारताने याच्या पुढे मात्र अशा प्रकारचं आक्रमक राजकारण केलं पाहिजे आणि किमान भारतीय उपखंडामध्ये आपला दबदबा निर्माण केला पाहिजे. भारताची जी शेजारी राष्ट्र आहेत ती भारताकडे डोळे वटारून पाहणार नाहीत, इतकी तरी भारताने खबरदारी घेतली पाहिजे. आणि जर कोणी डोळे वटारून पाहत असेल तर त्याचा व्यवस्थित बंदोबस्त केला पाहिजे. एकालाच असं गुंतवायचं की बाकीच्या कोणी तसं धाडस नाही केलं पाहिजे. भविष्यामध्ये भारत अशा प्रकारची नीती राबवेल अशा प्रकारचे संकेत आता हळूहळू मिळत आहेत. बघूया भविष्यात काय होतं ते. तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना, तुमचे विचार व्यक्त करा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार.